मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वडवली नवापाडा येथे गुजरात वाहिनीवरून मुंबईच्या दिशेने जाणारा टँकर महामार्गालगत असलेल्या हॉटेलमध्ये शिरल्याने अपघात घडला. रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास हायड्रोक्लोराईड लिक्विड घेऊन जाणारा भरधाव टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत असलेल्या हॉटेल लीलाराममध्ये शिरला. सदर घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळला. टँकरमधील लिक्विड लीक होऊन स्फोट झाला असता तर जीवितहानीसह मोठे नुकसान झाले असते. महामार्गावरून भरधाव वेगात टँकर हॉटेलमध्ये शिरल्याचा सीसीटीव्ही समोर आला असून टँकर चालक नशेत असल्याचे सांगितले जात आहे. रात्रीच्या सुमारास वाहन चालक झोप लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सेवन करत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. गांजा, दारू, अफू, ड्रग्ज अशा पदार्थाचे सेवन चालक करीत असल्याने महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रवाशांसह हॉटेल धाब्यावरील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे महामार्गालगत अवैध धाब्यावर किंवा अन्य ठिकाणी विक्री होणाऱ्या अंमली पदार्थ विक्रीवर आळा घालणं आवश्यक असून कारवाई करणे गरजेचे झाले आहे. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास तलासरी पोलीस करीत आहेत.